प्रेम, लग्न, कमिटमेंट या सगळ्यावर माझा फार विश्वास नाही. माणूस या क्षणी जसा आहे तसा तो पुढच्या क्षणी असेल की नाही ह्याची गॅरंटी नाही. मग आयुष्यभराच्या प्रेमाची गॅरंटी कोणी का द्यायची? आता एक क्विक क्वेश्चन शेवटचा. जेव्हा टीझर ट्रेलर पाहिला तेव्हा मी अगदी कॉन्शियस झाले. ओके, तर ती फुल एक इमोशनल टूर आहे. यु नो, एका मूवीमध्ये एवढे सारे इमोशन्स पोर्ट्रे करायला खूप रेअरली मिळतात. आधी खूप चेरिश आणि मग नंतर खूप सॉरो. ही इमोशनल टूर कशी होती तुमची? म्हणजे आय थिंक ह्याचं संपूर्ण श्रेय स्वप्नाला. राईट फ्रॉम द वर्ड गो तिने पहिल्यांदा जेव्हा ही गोष्ट ऐकवली तेव्हा त्या पॉईंटपासून म्हणजे आम्ही तिघेही, मी दोघांच्या वतीने सांगतो की आम्ही तिघेही नरेशनला रडलो होतो. फक्त फिल्मच्या नरेशनला. असं फार कमी वेळ होतं की पिक्चरच्या नरेशनला आपण रडतो, आवडतो आपण, कारण आपण खूप आपल्या रोलच्या हिशोबाने सिनेमा ऐकत असतो. आपण गोष्टीमध्ये इंटरेस्टेड नसतो. नटाचं असतं की मला काय असं असूनसुद्धा आम्ही तिघेही, म्हणजे आम्ही इंडिव्हिज्युअली ऐकला सिनेमा, एकत्र नाही ऐकला, पण पहिल्या नरेशनला आम्ही तिघेही रडलो होतो. मी प्रत्येक नरेशनला रडलो. सो येस, स्वप्नाचा कंट्रोल ॲज अ डिरेक्टर ओव्हर ह्युमन इमोशन्स इज ब्रिलियंट. स्वप्नाचा कंट्रोल ॲज अ डिरेक्टर ओव्हर रिलेशनशिप्स इज ब्रिलियंट. आणि मितवा इज म्हणजे ना, मगाशी सोनाली खूप सुंदर वाक्य म्हणली की सब्जेक्ट वाईज कदाचित वन ऑफ द बोल्डेस्ट मराठी फिल्म्स इन रिसेंट टाइम्स. सब्जेक्ट वाईज बोल्ड म्हणजे कपडे कमी आहेत का, किंवा बोल्ड म्हणजे एक सेक्सी गाणं आहे का, असं नाही. पण विषय म्हणून इतकं, रिलेशनशिपमधली गंमत म्हणून इतका बोल्ड विषय किंवा इतका बोल्ड विचार मला असं वाटतं की रिसेंट टाइम्समध्ये खूप वेगळा मांडण्याचा प्रयत्न करेल सिनेमा. आणि खूप आजच्या जनरेशनचा विचार मांडते फिल्म. खूप कंटेम्पररी विचार मांडते फिल्म. खूप आजच्या जनरेशनच्या थिंकिंगला धरून विचार मांडते फिल्म. सो व्हेरी इंटरेस्टिंग. पण ॲज अन ॲक्टर खूप आनंद देणारं, बिकॉज एव्हरी थर्ड सीन इज अ डिफरंट टाइम झोन अँड इमोशन झोन. सो खूप मजा आली करायला. चेहरा ओला केल्यावर डोळ्यातलं पाणी लपतं असं वाटतं का तुला? Say you love me. No, I don't. ना त्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे, तू ही रे माझा मितवा. सेम क्वेश्चन, फक्त एक ॲडिशन की हा तुझा दुसरा मूवी आहे आणि तो इतका इनडेप्थ मिळालेला आहे, तर नक्की स्पेशल इमोशन. फॅन्टॅस्टिक रोल. येस, खरंच म्हणजे जेव्हा मी नरेशन ऐकलं तेव्हा मला थोडी भीती वाटली होती की बापरे, हे कॅरेक्टर एवढं प्रॅक्टिकल आणि अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर, म्हणजे जगात अशा मुली आहेत का, आणि असं कॅरेक्टर मला प्ले करायचं आहे. सो खूप भीती वाटत होती. आणि पण हे झालं ना, आपण म्हणतो ना एक जर्नी असते, त्याची सुरुवात जरी असली तरी इट्स अ रोलर कोस्टर राईड. सगळं मिळतं तुम्हाला. आणि खूप ठिकाणी असं पण वाटायचं की हे मी नाही करू शकणार, म्हणजे आज नाही मी सीन करू शकणार, आणि मग तो खूप वेगळ्याच पद्धतीने खूप छान व्हायचा. सो हां, पण मी हे सांगेन की हे जे कॅरेक्टर आहे, ह्या मुलीचं कॅरेक्टर अवनी, खूप प्रॅक्टिकल आहे. खूप शी इज व्हेरी फोकस. तिला माहिती आहे आयुष्यात तिला काय करायचं आहे, आणि ती जशी मी तशी नाही आहे. मी खूप कन्फ्यूज्ड आणि खूप अशी आत्ता जसं वागते तशी वागते, खूप फंबल करणारी. आणि मला असं वाटतं की अवनी हे अशा मुली खूप रेअर असतात. सो तसं एक कॅरेक्टर प्ले करणं आणि त्याला जस्टिस देणं हे खूप अवघड आहे. आणि मला असं वाटतं आता ते केवढं मी जस्टिस दिलं हे तुम्हालाच, म्हणजे फिल्म बघितल्यावरच कळेल, आणि त्यानंतरच मला अप्रिसिएशन मिळेल, आय बिलीव्ह. मिस नंदिनी, जेव्हा मी रिसॉर्टमध्ये आलो तेव्हा तुम्ही मला इग्नोर केलं. शिवम सारंगला सवय नाही व्हायची. तुम्हाला बघण्यापेक्षा मला माझं अपॉइंटमेंट लेटर बघायला जास्त आवडायचं. सोनाली, सेम क्वेश्चन की काय इमोशनल टूर कशी झाली तुझी? इट्स अ रोलर कोस्टर राईड. मला वाटतं की असे खूप कमी सिनेमे असतात जे, जसं स्वप्नील म्हणाला की पहिल्या नरेशनमध्ये रडला, मी प्रत्येक नरेशनमध्ये रडली आहे. आणि जेव्हा मला एखादी गोष्ट खूप मनापासून भावते तेव्हा मी रिॲक्ट नाही करू शकत. सो मी खूप नम झाले होते फिल्म ऐकल्यानंतर, आणि माझं झालं की सो फ्रीक, दिस इज आउटस्टँडिंग. आणि आपण जनरली आपल्या सिनेमाच्या प्रेमात असतो, मी या गोष्टीच्याच प्रेमात आहे. मला ही गोष्टच खूप आवडली. आणि आजही आय डोंट नो सिनेमा कसा होतो आहे, लोकांना कसा वाटतो आहे, किती काय लोकांच्या प्रतिक्रिया असतील, पण गोष्ट म्हणून आत्तापर्यंत मला आवडलेली, भावलेली सगळ्यात जास्त मितवाची गोष्ट आहे. आणि ह्याचं कंप्लीट श्रेय स्वप्नाताईला जातं, तिच्या कन्व्हिक्शनला जातं. खूप अशा गोष्टी आहेत सिनेमात ज्या आजपर्यंत कधी मराठी फिल्म्समध्ये घडलेल्या नाही आहेत,
मी आय कॅन्ट रिव्हील टेक्निकली, पण क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स, फिल्मचं हे सगळे जे टेक्निकल गोष्टी आहेत खूप वेगळ्या आहेत. खूप लोकांना शंका होती की अरे हे कसं वर्क होईल, पण स्वप्नात आय वॉज सो कन्व्हिन्स्ड अबाउट द फॅक्ट की नाही ही माझी गोष्ट आणि ही मी अशीच म्हणणार आहे. आय थिंक बिकॉज ऑफ हर कन्व्हिक्शन आम्ही आमच्या कॅरेक्टर्स इतक्या कन्व्हिक्शनने प्ले करू शकलो. आणि ऑब्व्हियसली शिरीष लाटकर, मला इथे खूप आवर्जून उल्लेख करायचा आहे की शिरीष लाटकरनी इतकी उत्तम लिहिली आहे फिल्म, इतके उत्तम डायलॉग्स लिहिले आहेत की ना आम्ही डायलॉग्सवर टाळ्या वाजवायचो. काही असे सीन्स आहेत जे आम्हाला परफॉर्म करायची गरजच पडली नाही, कारण इतकं उत्तम लिखाण आहे की तुम्ही फक्त लिहिलेलं वाक्य नुसतं बोललात तरी ते इमोशन्स कन्वे व्हायचे. अशी उत्तम लिहिलेली ही गोष्ट आहे जी सगळ्याच ह्युमन इमोशन्सबद्दल बोलते. आणि म्हणून तुम्हाला ट्रेलरमधले जर असं वाटत असेल की अरे एवढे इमोशन्स आहेत, तर यू कॅन इमॅजिन फिल्ममध्ये काय काय असणार आहे. आय एम श्युअर ही फिल्म बघितल्यानंतर एव्हरीबडी विल गो सर्च फॉर द मितवा, और इफ यू हॅव विल अप्रिशिएट दॅट मितवा दॅट यू हॅव इन युअर लाईफ. 13 फेब्रुवारीला फिल्म रिलीज होते व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने. व्हॅलेंटाईन्स डे प्रेमाचा दिवस. मला वाटतं की मितवा बघितल्यानंतर कदाचित मितवा डे होऊ शकतो, पण जोक्स अपार्ट, एव्हरीबडी विल डेफिनेटली लव्ह दिस फिल्म इफ यू फेल्ट लव्ह. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. आम्ही आणखी गाण्यासाठी वाट पाहू. गाणी फार छान आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी. चेहरा ओला केल्यावर डोळ्यातलं पाणी लपतं असं वाटतं का तुला? Say you love me. नो आय डोंट. ना त्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे, तू ही रे माझा मितवा. ला 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 मितवा. तिचं कर्तव्य तिथे असलं ना तरी तिचं प्रेम इथे आहे. तिची बांधिलकी तिथे असली तू ही रे माझा मितवा, तरी तिचा मितवा इथे आहे.